जयवडवी हत्या प्रकरणी बिरसा आर्मी व आदिवासी टायगर सेनेची 22 सप्टेंबर रोजी नवापूर बंदची हाक। नंदुरबार येथे जयवडवी सामाजिक कार्यकर्ता आदिवासी युवकाची चाकू हल्ल्यात अमानुष हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर बिरसा आर्मी आणि आदिवासी टायगर सेनेच्या वतीने 22 सप्टेंबर रोजी नवापूर शहरासह तालुका बंदची हाक देण्यात आली। या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। जयवडवी यांची हत्या केवळ एका व्यक्तीची हत्या नसून ती संपूर्ण आदिवासी समाजाच्या अस्तित्वावर झालेला थेट आघात असल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे। त्यामुळे या संघटनेच्या निषेधार्थ लोकांनी शांततेत सहभागी होऊन बंद यशस्वी करावा असे आवाहन करण्यात आले। बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार पूर्णतः ठप्प राहण्याची शक्यता आहे। प्रशासन सज्ज। 22 सप्टेंबर रोजी बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने तयारी सुरू केली आहे। नवापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी बंदच्या पार्श्वभूमीवर गस्त वाढवून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सज्ज आहेत। संविधानिक लढ्याची भूमिका। बिरसा आर्मी व आदिवासी टायगर सेनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले की हा लढा संविधानिक मार्गाने लढण्यात येईल। नागरिकांनी शांतता, संयम आणि एकजूट राखावी असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले। घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा। नवापूर बंदचे निवेदन देतेवेळी बिरसा आर्मीच्या महिला राज्याध्यक्ष ॲडव्होकेट सोनाली वडवी, महिला जिल्हाध्यक्ष संध्या गावित, आदिवासी टायगर सेनेचे तालुका अध्यक्ष अभित वसावे, तालुका कार्याध्यक्ष सोमेश वसावे तसेच बिरसा आर्मी व आदिवासी टायगर सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। परिवर्तन 24 न्यूज ब्युरो। जोहार जय आदिवासी। मी ॲडव्होकेट सोनाली वडवी, बिरसा आर्मी उत्तर महाराष्ट्र विभाग महिला प्रमुख। 16 सप्टेंबर रोजी जयेश भाऊ भिल यांची निर्घृणपणे नंदुरबार येथे हत्या करण्यात आली। त्या निषेधार्थ आम्ही बिरसा आर्मीतर्फे व आदिवासी टायगर सेना यांच्याकडून निवेदन दिले आहे पोलीस स्टेशन नवापूर येथे। तरीही सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण या निषेधार्थ सोमवार दिनांक 22 रोजी व्यापारी वर्ग व शेतकरी बांधव आणि समाज बांधव यांनी सोमवारही नवापूर तालुका बंद समर्थन करावे।